पैशांसाठी पोटचा मुलगाच उठला जन्मदात्याच्या जीवावर। आधी बापाला संपवलं, मग आईचाही गळा आवळला आणि तेवढ्यात अचानक बहीण जागी झाल्यानं त्याचा प्रयत्न फसला। कर्जबाजारी झालेल्या मुलानं जन्मदाता वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरात समोर आली आहे। इतकंच नाही तर त्यानं आईची देखील हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक बहीण जागी झाल्यानं त्याचा प्रयत्न फसला आणि तो पळून गेला। त्याने स्वतःच्या गळ्याला जखम करून दरोडेखोरांनी घरावर हल्ला केल्याचा बनाव केला, मात्र पोलिसांसमोर त्याचं नाटक उघड पडलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली। विशेष म्हणजे त्यानं हत्या करण्याबाबत इंटरनेटवर शोध घेतल्याचे तपासात समोर आले। श्रीकृष्ण पाटील, वय वर्ष 62 असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर रोहित श्रीकृष्ण पाटील असं हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचं नाव आहे। रोहित गेल्या काही दिवसांपासून आपल्या कुटुंबाला संपवण्याचं नियोजन करत होता। वेगवेगळ्या पद्धतीनं हत्या करण्याच्या पद्धती त्यानं अभ्यासल्या। कुठलीही शंका न येता हे काम करण्याचा प्रयत्न सुरू केला। वडिलांना आधी संपवायचं त्यानं ठरवलं आणि 8 दिवस रोज त्यानं रात्री त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून विष दिलं, मात्र त्याचा परिणाम झाला नाही। सोमवारी त्यानं असाच प्रयत्न केला। दुपारी मद्यप्राशन करून त्यानं परत इंटरनेटवर माहिती घेतली। घरी आला, परत त्यानं आईस्क्रीम मध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या। सकाळी लवकर उठला। वडील तळमजल्यावर झोपलेले असताना त्याने त्यांचा खून केला। नंतर त्यानं पहिल्या मजल्यावर जाऊन आईचा गळा आवळला। बहीण आईच्या ओरडण्याच्या आवाजाने जागी झाली। तिने खोलीत डोकावून पाहिले असता रोहित त्याच्या आईच्या अंगावर बसून तिचा गळा दाबत होता। हे पाहताच मुलीने जोरात ओरडायला सुरुवात केली। त्यानंतर तो तेथून पळून गेला। यानंतर मुलीने घराच्या हॉलमध्ये पाहिले असता श्रीकृष्ण पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। शेजाऱ्यांच्या मदतीने तिने याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत आरोपीला काही तासात ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कर्जबाजारीपणाला कंटाळून बापाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली। आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। रोहितला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची सवय होती। अनेक वेळा या व्यवहारामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं। त्याचे वडील श्रीकृष्ण पाटील हे महावितरणमध्ये अधिकारी होते, त्यामुळे त्यांच्याकडे काही गंगाजळी राखून ठेवलेली होती। याआधी अनेक वेळा रोहितनं वडिलांकडून पैसे घेऊन आपलं नुकसान पूर्ण केलं, मात्र यावेळेस त्याचं जवळपास 30 लाख रुपयांचं नुकसान झालं। तो वडिलांकडे सारखे पैसे देण्यासाठी तगादा लावत होता, मात्र इतकं मोठं नुकसान भरून देण्यास वडील तयार झाले नाहीत। त्यामुळेच त्याने वडिलांची हत्या करायची आणि पैसे मिळवायचे असा बेत आखून त्याप्रमाणे हत्येचे नियोजन सुरू केले। वडिलांची हत्या करण्याची त्याची योजना यशस्वी झाली, मात्र तो जन्मदात्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची बहीण जागी झाली आणि त्याचं पितळ उघडं झालं। घरातील सर्व सदस्यांना संपवण्याचा त्याचा मानस होता, अशी माहिती मिळाली आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, छत्रपती संभाजीनगर।